अरे कुठली मूव्ही बघितली? अरे ही मूव्ही बघून माझं डोकं दुखायला असं वाटायलं की आता मेंटल हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट करावं लागते. एवढी बेकार मूव्ही आहे की काय सांगू. हॅलो एव्हरीवन, दिस इज मी चेतन स्कॉट अँड वेलकम टू माय चॅनल. आज मी ज्या मूव्हीचा रिव्ह्यू करणार त्या मूव्हीचं नाव आहे किस किस को प्यार करो 2. तर चला सुरू करा. पहिलं मूव्ही कसा आहे, बाद आहे का चांगली आहे हे समजायचं पहिला पहिला स्टोरी समजा. म्हणजे मूव्ही कसा आहे, मूव्हीमध्ये कोण-कोण आहे. मूव्हीचं नाव आहे किस किस को प्यार करो 2. ह्या मूव्हीमध्ये एक रोमॅन्टिक कॉमेडी मूव्ही आहे. ते कालच रिलीज झाल्या. परंतु मी कालच रिव्ह्यू करणार होतो, परंतु यायला ह्या मूव्ही बघून एवढं डोकं दुखायला लागलं की यायला माझं डोकंच काम करेना झालं होतं. एवढी बेकार मूव्ही आहे. तर आता या स्टोरीमध्ये काय आहे म्हणजे कपिल शर्मा असतोय म्हणजे तुम्ही पहिला पार्ट तर बघितलाच असा. पहिला पार्ट म्हणजे 3-4 वर्ष झालं रिलीज झालं हो ना. सेमच स्टोरी आहे. ते काय कॉपी केल्यात की नाही, इथं पण तेच ठेवल्यात. म्हणजे की फक्त काय ओव्हर ॲक्टिंग जरा जास्त घातल्यात. त्याला स्टोरीमध्ये काय आहे, कपिल शर्मा आणि वारीना हुसेन ते दोघं एकमेकाला प्रेम करत असतात आणि ह्यो कपिल असतोय तो हिंदूच असतोय. परंतु वारीना ती मुसलमानची असते. परंतु त्यांच्या घरात तर असं कोण तर मुसलमान आणि हिंदूचं लगीन कसं करतात. मग ते एकमेकाच्या घरात ते परवानगी नसते की तेच आता म्हणजे आता मी आता आमच्या घरात सांगितलं बाबा मी कुठे तर मुसलमान परिवार लगीन करून घेणार आहे म्हणलं, तर मला पप्पा मला कुत्र्याला बडवून बडवतात आणि हाय पण जायदाद ती पण देत नाहीत. मग तसंच ते स्टोरी घेतलं तर म्हणजे तीच त्यांच्या घरात पण तसंच प्रॉब्लेम असते. मग तो काय करतोय कपिल शर्मा त्याचा धर्म चेंज करतोय. म्हणजे हिंदू ते मुसलमान होतोय तिच्यासोबत लगीन करायला. मग तो लगीन करायला जातोय, तेव्हा तिथं त्याच्यावर लगीन होतंय का नाही हे तुम्हाला बघायला मूव्हीत बघायला लागतंय. म्हणजे मूव्हीमध्ये एक झाल्यावर एक ट्विस्ट येतात. म्हणजे तेवढं पण काय ट्विस्ट येतं, म्हणजे ज्यांच्यावर लगीन होणार आहे त्यांच्यावर तर होतच नाही. मग तसंच तो धर्म चेंज करत राहतो. एकदा हिंदू होतोय, एकदा मुसलमान होतोय, मागनं ख्रिश्चन होतोय. मग तेच आहे. मग त्याच्यानंतर तो काय त्या ह्याच्यावर वारणासोबत लगीन करतोय का नाही, तेच ह्या मूव्हीमध्ये आहे. तेवढं काही खास नाही. मी मूव्ही बघून तर माझं तर एवढं डोकं दुखलं, काय सांगू. काय कपिल शर्माला ॲक्टिंग आली नाही. नाहीतर ती वारणा हुसैन आणि 3 हिरोईन पण आहेत. त्यांचं नाव पण मला ध्यानात नाही सोडा. परंतु त्यांची पण ॲक्टिंग बघून यायला डोकं दुखायला लागलं. काय ॲक्टिंग करतात बे, असं वाटायलं की ह्यांना ॲक्टिंगच्या स्कूलमध्ये घालायला पाहिजे. ह्याच्यापेक्षा चांगलं तो अर्जुन कपूर ॲक्टिंग करतोय की रे. मला तर एकदा असं वाटलं की यायला ह्या कपिल शर्माच्या जागेला अर्जुन कपूरला घेत होता चांगलं होत होतं. तो तर जरा ॲक्टिंग चांगलं करत होता. आणि तुम्ही तर सावधान इंडिया बघत होताच की त्यात तो सुशांत असते. ते म्हणत असते की सावधान रहिये, सतर्क रहिये म्हणून. याला त्याला पण घेतलं. त्याची ॲक्टिंग तर बघून माझं डोकंच दुखलं. असं वाटलं की आता तर जायच पाहिजे, मेंटल हॉस्पिटलला जायला पाहिजे. एवढी बेकार ॲक्टिंग केल्यात की एकटा तर कोण तर एकटा तर चांगलं ॲक्टिंग करेल. कोण पण नाही. सगळे बेकार लवडीचे भरल्यात. एकट्याला पण ॲक्टिंग चांगली आली नाही. का डायरेक्ट चांगलं केलं नाही. सगळं पैसे बरबाद होतंय बघ. आणि कोण पण असं मूव्ही बघायला गेलं, तुम्ही ₹200 देऊन मूव्ही बघायला चाललायसा, तर जाऊ नका. सगळं वेस्ट आहे. लय पैसे बरबाद होत मला तर थिएटरला गेलो तर मला तर वाटलं तर केव्हा बाहेर येतो. यायला केव्हा 15 मिनिट पण झालं नव्हतं. मला असं वाटलं, की यायला कुठं बसलोय रे बाबा म्हणून. केव्हा बाहेर येतो असं वाटलं होतं. परंतु काय करायचं, बिना मूव्ही बिना बघता रिव्ह्यू तर करायला येत नाही नव्ह. म्हणून बघितलो आणि खरंच सांगतो लय डोकं दुखलं. कालच बघितलं होतं. काल संध्याकाळीच रिव्ह्यू करणार होतो. परंतु काय ह्या मूव्हीचा एवढा मला त्रास झाला. म्हणून आता सकाळी उठून करालोय. आता तुमचं पण जर पैसे वाचवणार असलासा आणि तुमचं जर मेंटल हेल्थ जर चांगलं पाहिजे, तर हे मूव्ही बघू नका. आणि कुणाला तर तुम्हाला रिवेंज घ्यायचा, दोस्तावर काहीतरी मस्करी करायचा आहे, तर त्याला रिकमेंड करा. मी ह्या मूव्हीला रेटिंग देतो 1 10 का म्हणजे तेवढी बेकार मूव्ही आहे. काय मूव्हीमध्ये नाहीच. कॉमेडी तर नाही. कॉमेडीमध्ये काय क्रिंज काढल्यात, काय वाटेल ते बोलल्यात. एक पण समजत नाही. काय ॲक्शन नाही, काय नाही. कॉमेडी म्हणतात वाटेल ते सगळेजण कॉमेडीच केल्यात. कोण पोलिस इन्स्पेक्टर नीट याच्याला इन्व्हेस्टिगेशन करत नाही. फक्त कॉमेडी मारत चाललाय तो पण. काय सगळे बेकार लावडीची मूव्ही केला तर एक नंबरची बकवास मूव्ही आहे. मला तर आवडलं नाही आणि मी कुणाला रेकमेंड पण करत नाही असली मूव्ही बघा म्हणून. बाकी तुमच्यावर तुम्ही बघणार असलासा तर बघा. बाकी तुमच्यावर. That's it for today. If you like this video, hit the like button. If you do not like this video, hit the dislike button. If you are interested in content like this, then do subscribe. Till then, take care and bye bye.